वंदनाचा अर्चन विधी या ठिकाणी संपन्न होणार आहे। या दृष्टीनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। पूर्ण असलेलं पूजन दोनही विद्यमान अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आणि आदिकारण श्री दत्तात्रय प्रभू या दोनही अवतारांचं लीलास्मरण करीत आपण उत्तरापंथी जिथेही अधिष्ठित आहात तिथून आमच्या या विधीचा स्वीकार करावा अशी पवित्र भावना आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे। आपल्या सगळ्यांची जी भावना आहे ती दोनही परमार्ग सेवक श्रीमान आबाजी काळे आणि त्यांचा परिवार आणि परमार्ग सेवक श्रीमान कृष्णा साप्ते आणि त्यांचा परिवार दोनही परिवार अर्चन विधीसाठी या ठिकाणी ज्ञानपीठाच्या दोन्ही बाजूला उपस्थित असतील। मी दोनही परिवाराला सूचना करतो आपण सर्वजण हात जोडूयात। या ना ताई तुम्ही पलीकडे असेल पते आई से सुवर्ण भावे स्वीकरी तसे नाग देवे गुंफिली असे अवसरासी फुले अवसरासी फुले। सर्व दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम। आपण सर्वांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये दोनही आचार्यांना विनंती करूयात की आपण या ठिकाणी आसनस्थ व्हावं। बसून घ्या। आपण सगळ्यांनाही सादर दंडवत बसून घ्या। आजचा हा आता आपलं बोलणं थांबवा म्हणजे माझा आवाज आपणापर्यंत पोहोचेल। एकदा सर्वज्ञांचा नामाचा जयघोष करू आणि मग ती शांतता जी आपल्याला अभिप्रेत आहे ती आपल्यापर्यंत पोहोचेल। थोडंसं सरकून बसा कारण बरीच पोहोचते। वेळेत उशिरा पोहोचणारी मंडळी त्यांच्यासाठी पाठीमागची जागा आरक्षित असते म्हणून थोडं सरकून जितकं बसता येईल तितकं जे इतरांना सहभागी करून घेऊयात। एकदा सर्वज्ञांचा जयघोष करू। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अधिष्ठानाचा अर्चनविधी पूर्ण झालेला आहे। आता ज्ञानपीठावरील दोनही आचार्यांचं पूजन परमार्ग सेवक श्रीमान कृष्णा साप्ते आणि परमार्ग सेवक श्रीमान आबाजी काळे दोन परिवार आजच्या सोहळ्याचे यजमान या ठिकाणी पूजन करत आहेत। आपण सर्वजण हात जोडणार आहोत। पूजनामध्ये विविध म्हणजे उपक्रम विविध पदार्थ अर्पण केले जातील। सुवर्ण तिलक, पुष्पमाला, द्रव्याचा हार, सोवळे वस्त्र या सर्व गोष्टींचा आनंद आपण या ठिकाणी घेणार आहोत। संयोग वियोग साह्य तिन्ही माया करी श्री म्हणजे मेंढीचे खाजे गा मिठाचा खडा दी करोनी विखो जोची रोग तेची औषध तेची देवता। आणि तिथे आतमध्ये स्क्रीन सुरू आहे इथलं सगळं स्वरूप त्यांना दिसतंय। ते म्हणणारे आत हे समोर बसलेत आणि यांचा आवाज येत नाही म्हणजे काय होईल। श्री दत्तात्रय महाराज की जय। समारोपीय सोहळा धर्मवार्तेने सुरुवात झालेली आहे।
आता आपण प्रारंभ करीत आहोत आजच्या या समारोपीय सोहळ्याच्या निमित्तानं दीप प्रज्वलन करून. खरं तर अंतःकरणामध्ये परमेश्वरीय विचारांचा दीप आपल्याकडे असला पाहिजे. मराठी भाषेमध्ये फार सुंदर एक म्हणजे कविता आहे. अंधार फार झाला पणती जपून ठेवा. सूर्यास्त होत होता आणि संवाद सुरू झाला की आता अंधार पडेल, प्रकाश देण्याचं काम कोण सांभाळेल. सूर्याच्या मनात थोडासा अहंकार आला होता, पण ती फार हुशार होती. ती पटकन पुढे आली आणि ती म्हणाली की आता ही जबाबदारी मी सांभाळेल. मला संपूर्ण आसमंत उजळता नाही येणार, पण मी माझ्या परीनं प्रयत्न करेल. मांडव पंथाचा प्रत्येक साधक असाच आहे, तो पंथीसारखा आहे. तो फार मोठा जरी प्रकाश नाही देऊ शकला तरी आपल्या पायापुरता प्रकाश निर्माण करण्याची सामर्थ्य त्याच्या विचारामध्ये आहे, आचारामध्ये आहे. आणि दिव्याहुनी दिवा लावीजे ते दिव्याचा प्रकाश काही उणा होत असे. या सर्वज्ञ विचारांचं स्मरण करीत दीप प्रज्वलन सोहळा संपन्न करीतो, म्हणजे या ठिकाणी उद्घोषणा करीत आहोत. द्वय आचार्यांच्या साक्षीनं आजच्या सोहळ्याचं दीप प्रज्वलन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो परमपूजनीय आदरणीय सती दादाजी अमृते, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय तपस्वीरा दादाजी राहेरकर, परमपूजनीय आदरणीय नितीन अप्पाजी आणि 2 तपस्विनी साध्वी, नेरुळ येथील मंदिराच्या संचालिका आदरणीय मनीषाताईजी आणि त्यासोबतच उल्हासनगर येथील मंदिराच्या संचालिका परमपूजनीय आदरणीय सुधामतीताईजी. या 2 तपस्विनी आणि 3 संत साधक आम्ही यांना ज्ञानपीठावर आमंत्रित करतो टाळ्यांच्या गजरामध्ये. या दीप प्रज्वलनाची सेवा या ठिकाणी पूर्णत्वाला जात आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. दिवा लावणं फार भाग्याचं लक्षण आहे, कारण सती दादाजी अमृते तुम्ही महाराष्ट्रभर दिवे लावता. या टाळ्यांच्या गजरामध्ये फार आमचं प्रेम आहे. बालपणापासून आम्ही धर्मशास्त्रामध्ये, शालेय याच्यामध्ये अध्ययनामध्ये आहोत. स्वाभाविक आहे, सर्वज्ञांचा विचाराचा ध्वज यांच्या खांद्यावर आहे आणि सर्व दूर विविध धर्मप्रबोधनाच्या साह्यानं काम करणारी सगळी मंडळी, या आदरणीय तपस्वीरा दादा, आदरणीय सती दादाजी अमृते, साहित्य सेवेतील ही सगळी मंडळी. तर मी म्हणजे विशेष सांगत बसलो तर वेळ फार मोठा होईल. ग्रंथसेवेत आमचे नितीन अप्पा असतात, प्रबोधनामध्ये सती दादा असतात आणि मी जे बोलतो हे संपूर्ण भारतभर पोहोचवण्यासाठी आमचे तपस्वीराज दादा असतात. कारण हे बोलणारा बोलेल, पण लोकांपर्यंत पोहोचवण्याची माध्यमं यांच्या हातामध्ये आहेत. पदार्थ फार चांगले आहेत, पण वाढण्यासाठी व्यवस्था पाहिजे नाही. एका घम्याल्यात सगळे पदार्थ वाढले तर खाता येणार नाही. आणि 2 तपस्विनी माता मुंबईमधील 2 मंदिरांची सेवा सांभाळतात. 2 तपस्विनी माता आहेत. काय परंपरा आहे आपली, लक्षात ठेवा. फार आनंदाची गोष्ट आहे. या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आता आपण या सोहळ्याचं थोडक्यात प्रास्ताविक, खरं म्हणजे या सोहळ्याची पार्श्वभूमी, त्यासोबतच मुंबईमध्ये अनेक मंडळं आहेत. ही सर्व सेवा करणारी मंडळी आहेत. एखादा ग्रंथ असतो, त्या ग्रंथामध्ये अनेक पानं असतात. प्रत्येक पानाचं मोल वेगळं आहे, पण पानाशिवाय ग्रंथ नाही आणि ग्रंथाच्या बांधणीशिवाय पानसुद्धा नाही, लक्षात ठेवा. ही सगळी मंडळी हातामध्ये हात घालून जेव्हा काम करतात, त्याचा ब्रह्मविद्या सेवा मंडळाच नाही तर संपूर्ण महानुभाव पंथाला या गोष्टीचा आनंद आहे की मुंबई उपनगरातील सगळी मंडळी, वेगवेगळे सोहळे असतील, या निमित्तानं या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. तत्पूर्वी अगदी थोडक्यात प्रास्ताविकपर विचार श्री ब्रह्मविद्या सेवा मंडळाच्या वतीनं आमचे विद्यागुरुबंधू आदरणीय हरिपाळ दादाजी राहेरकर शास्त्री, मी यांना या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करतो. एकदा थोडक्यात आपण या निमित्तानं आपल्या प्रास्ताविकपर विचारातून अगदी थोडक्यात या ठिकाणी सुरुवात करावी. आजच्या प्रबोधनात बरोबर आपण वेळेत सगळे आहोत आणि आता वाजलेत बरोबर 12:30. 1 तासात आता धर्मवार्ता सगळी संपणार आहे. त्याच्यामुळे काही चिंता करू नका. महाप्रसादाची तयारी झालेली आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर हॅलो. सशब्द अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्रीचरणावरती आपलं शीर नतमस्तक करून त्या परमेश्वराला आपलंसं करण्यासाठी गेली 10 दिवस जे प्रवचन सोहळ्यासाठी येत आहेत ते मुंबईकर आणि कार्यबाहुल्यामुळे म्हणा किंवा कोणत्या गोष्टीमुळे म्हणा ज्यांना 10 दिवस येता नाही आलं, बाकी तुम्ही समजून घ्या, जे 26 तारखेला कमीत कमी शेवटी तरी इथपर्यंत पोहोचले त्यांचंही या ठिकाणी ऋणनिर्देश प्रार्थना व्यक्त करतो आणि सर्वांचं टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूयात. गेली 23 वर्ष
हा खूप मोठा प्रवास आहे. या प्रवासाचे आम्ही स्वतः साक्षीदार आहोत. आणि या ब्रह्मविद्या सेवा मंडळाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय कैवल्यवासी मोठे बाबाजी म्हणजेच जुन्नरकर बाबाजी यांनी ती बीज या मुंबईसारख्या नगरीमध्ये रोवलं आणि हा मोठा झालेला ब्रह्मविद्या सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. बंधूंनो, सांगताना अभिमान वाटेल. आणि त्या प्रवचन सोहळ्याचा सुरुवात ज्या पद्धतीनं झाली की अक्षरशः एखाद्या छोट्याशा लाईटच्या खांबाखाली सुरुवात झालेला हा प्रवचन सोहळा इथपर्यंत ज्यांच्यामुळं आला ते आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य श्री गुरुजी यांच्यामुळं आपल्याला हा भव्य दिव्य सोहळा या हॉलमध्ये आपल्याला पाहता येतोय. माझ्यासारख्याला 10 दिवस या ठिकाणी पोचता नाही आलं, परंतु ज्यांना पोचता आलं ते खऱ्या अर्थानं भाग्यवान आहेत. बंधूंनो, वर्ष 23वे आहे. 3 आणि अधिक 2 या अंकांची जर बेरीज आपण केली तर 5 अशी होते. आणि आपले पंचकृष्ण महानुभाव पंथाच्या पंचकृष्णापर्यंत मुंबईकरांना खऱ्या अर्थानं पोचवण्याचं कार्य आमच्या बाबाजांनी गेली 23 वर्ष करतायत. प्रवचन सोहळा 23 वर्षाचा दिसतोय, परंतु त्याच्याही आधी बरेच काळ आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य श्री गुरुजींनी या मुंबईसारख्या नगरीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केलं. प्रवचन सोहळ्याला आपण काय दिलं त्यापेक्षा प्रवचन सोहळ्यानं आपल्याला काय दिलं याच्यावर चिंतन होणं गरजेचं आहे. प्रवचन सोहळ्यानं आम्हाला परमेश्वरापर्यंत पोचवण्याचा मार्ग दाखवला. प्रवचन सोहळ्यानं आम्हाला जी विखुरलेला जो समाज आहे, विखुरलेल्या माळीतील मनी जसे विखुरतात त्याप्रमाणे विखुरल्या समाजाला एकत्र करण्याचं काम या ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्यानं केलं. आणि त्याच्याही पलीकडं ब्रह्मविद्या सेवा मंडळ हे न सुद्धा ब्रह्मविद्या सेवा मंडळ नाही, तर या मंडळामध्ये मी कुणाच्या नावाचा नामोल्लेख वेळेअभावी करणार नाही. मुंबईतील सर्वच मंडळं म्हणजे तिकडून तुमच्या पनवेलपासून ते इकडं CST पर्यंत जी काही मंडळं असतील ती सगळी मंडळं एकत्र करण्याचं काम मुंबईमध्ये कोणी केलं असेल तर ते पूजनीय बाबाजींनी केलेलं आहे. बंधूंनो, प्रास्ताविकाच्या माध्यमातून एका गोष्टीचा उल्लेख आज या ठिकाणी करणार आहे. श्री गुरुजी नेहमी सांगतात की आधी करावं आणि मग सांगावं, परंतु काही गोष्टी तुमच्यापर्यंत मला पोहोचवणं गरजेचं आहे. वर्ष हे 23वे आहे. पुढचं वर्ष द्वैत तपपूर्ती वर्ष आहे आणि त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला रौप्य महोत्सवी वर्ष म्हणजे 25वे वर्ष साजरं करायचं आहे. आणि ते वर्ष आपल्याला एखाद्या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये चांगला हा ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा हा सोहळा आपल्याला साजरा करायचा आहे. बंधूंनो, त्यासाठी गरज आहे तुमची आणि आमची. जास्त वेळ घेणार नाही, परंतु सेवेमुळं काय होतं याचा एक सुंदर असा उल्लेख एक ठिकाणी आलेला आहे. आपल्याला कदाचित ती हजारे वाल्लेराज यांची स्मृती कदाचित ती आपणा बरेच जणांना माहिती असेल. फक्त उल्लेख या गोष्टीचा करेल की उभ्या म्हणजे रुद्धपूर या ठिकाणी आलेल्या परमार्गाची फक्त त्या माणसानं सेवा केली आणि त्या केलेल्या सेवेतून त्यांना हजारे वाल्लेराज ही पदवी त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली. या ब्रह्मविद्या सेवा मंडळ असेल, ब्रह्मविद्या सेवा मंडळ तथा ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्यानं चांगला सेवेकरी या मुंबईमध्ये दिला घडवला. हे तुम्हा आम्हा सर्वांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. जाता जाता एवढंच सांगेल की गोवर्धन पर्वत उचलताना श्रीकृष्ण महाराजांना उचलता आला असता, सहज उचलता आला असता, काय अवघड नव्हतं, तो तर परमेश्वर आहे. परंतु गोपालकृष्ण महाराजांनी काय केलं की तुमच्या काठ्या त्याला लागल्या पाहिजेत त्या पद्धतीनं या प्रवचन सोहळ्याला तुमच्या सेवेची असेल, तुमच्या तनाची असेल, तुमच्या मनाची असेल, तुमच्या धनाची असेल, ही काठी जेव्हा लागेल तेव्हाच हा ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा तुमच्यामुळं हा या ठिकाणी संपन्न होतोय. जास्त वेळ घेणार नाही, फक्त एवढीच विनंती किंवा सूचना वजा विनंती तुम्हाला करेल. गेली 23 वर्ष बाबा आपल्यासाठी वेळ देत आहेत. सुरुवातीला एका गोष्टीचा मी उल्लेख केला, जे 10 दिवस आले त्यांचेही ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि जे आज आले त्यांनी चिंतन करावं. बंधूंनो, बाबांच्या मागही बराच व्याप आहे. कामं नाहीत असं नाही, बराच व्याप आहे. त्या व्यापातून सुद्धा ही व्यक्ती आपल्यासाठी इथपर्यंत वेळ काढते. हे तुमच्या आमच्या मुंबईकरांचं भाग्य आहे, तुमच्या आमच्यावर असणारं प्रेम आहे. या प्रेमापोटी बाबा आज डोळ्यातून अक्षरशः अश्रू येतात की जेव्हा आम्ही पाहतो प्रसंग पाहिलेले डोळ्यांनी
अक्षरशः बाबा इथून ट्रेननी भायखळ्याला जायचे आणि तिथून पुन्हा कांजूरमार्गला यायचे. अशा पद्धतीनं तो प्रवचन सोहळा चालायचा. परंतु माझ्या मुंबईतील प्रत्येकाला तो प्रवचन सोहळा ऐकता आला पाहिजे म्हणून ह्या ऑलची अरेंजमेंट या ठिकाणी करण्यात आली. आपण कुठंतरी चुकतोय. आपण इथपर्यंत आलं पाहिजे. लक्षात घ्या, जे पाठीमागं माना डोलवत असतील, जे माझं ऐकत असतील, त्यांना हात जोडून विनंती असेल, विनंती करणार नाही मी, सूचना करेल की बाबा हो, भाग्य आहे तुमचं. एवढं अवघड असणारं शास्त्र, जे आश्रमात जाऊन त्यांच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक व्हावं, दंडवत घालावेत, असं व्यक्तिमत्व तुम्हाला आम्हाला लाभलं या प्रवचन सोहळ्याच्या माध्यमातून. हे तुमचं आमचं मुंबईकरांचं भाग्य आहे. म्हणून आज जे बोललो ते कदाचित मनाला लावून घेऊ नका, परंतु प्रास्ताविकाच्या रूपाने सांगेल की या ब्रह्मविद्या सेवा मंडळ नसुद्धा ब्रह्मविद्या सेवा मंडळ नाही, नसुद्धा ब्रह्मविद्या सेवा मंडळामुळे कार्यक्रम होत नाही, तर मुंबईतील सर्वच मंडळांचा सहकार्य तुमचं आम्हाला असतं. त्यामुळे हा कार्यक्रम आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं करतो. म्हणून या सर्वच मंडळांचे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंद वाटतो की सगळे खांद्याला खांदा देऊन काम करतायत. आणि जाता जाता एक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करतो की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती शासकीय म्हणजे शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे की ती शासन दरबारी त्या ठिकाणी त्याला आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या जयंतीला मान्यता त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आम्हा सेवा मंडळाची, ब्रह्मविद्या सेवा मंडळाची अशी एक इच्छा आहे, दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी ती जयंती असणार आहे. एक भव्य दिव्य सोहळा आपल्याला या मुंबईमध्ये संपन्न करायचा आहे. म्हणून सर्वांनी एकत्र येऊन विचार करावा. पनवेलवाले असतील, नेरूळ असतील, घाटकोपर असेल, उल्हासनगर असेल, कल्याण असेल, सगळ्यांनाच एक विनंती करतो या व्यासपीठावरून की आपल्याला हा सोहळा अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये मुंबईमध्ये संपन्न करायचा आहे. त्या अनुषंगानं आपल्याला काय नियोजन करता येईल, काय आयोजन करता येईल. 5 सप्टेंबर म्हणजे आता जानेवारी चालू आहे, आता आपल्याला बराच वेळ आहे, तर त्या पद्धतीनं आपल्याला काय नियोजन करता येईल हे नियोजन करूया. आणि प्रास्ताविक जास्त न लांबवता, वास्तविक ते प्रास्ताविक असतं म्हणून कधी कधी आपल्या लोकांसमोर व्यक्त व्हावं लागतं. म्हणून जास्त वेळ न घेता पुनश्च एकदा तुम्हाला सांगेल की या संधीचा, या सेवेचा लाभ करून घ्या. तुमचं खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक होणार आहे. नसुद्धा 26 जानेवारीपर्यंत न पोचता 16 ते 26 पोचा, तर खऱ्या अर्थानं परमेश्वर तुम्हाला प्राप्त होईल, तर खऱ्या अर्थानं आशीर्वाद श्री गुरूंचा तुम्हाला मिळणार आहे. आणि एवढे बोलून मी लांबलेल्या प्रास्ताविकाला विराम देतो. जय चक्रधर, जय महानुभाव. हरिपाळ दादा बोलतात, गोष्ट खरीच आहे. 23 वर्षाचा प्रवास आहे. गेले 23 दिवसापासून ते इथे राबतायत आणि फक्त 26 तारखेला चेहरा जो माणूस दाखवतो त्याच्याबद्दल वाटणारच केलं. अशी अपेक्षा असते की ज्याच्यासाठी एवढा याचसाठी केला होता अट्टहास, आजचा दिस गोड व्हावा. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना दंडवत करतो. आणि आता या मुंबई तथा मुंबई उपनगरामध्ये ज्या विविध संस्था धर्मरूप सेवा करत असतात त्यांच्या सेवेचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. सन्मान करण्यासाठी जी मान्यवर मंडळी आहे त्यांना मी अगोदर या ठिकाणी आमंत्रित करतो. परमार्ग सेवक मारुती कोंडाळकर, परमार्ग सेवक जगन्नाथ पवार, परमार्ग सेवक बाबूनाना पवार, परमार्ग सेवक काकेश पंजाबी, परमार्ग सेवक विठ्ठल धोंडे, परमार्ग सेवक अर्जुन भाऊ पवार, परमार्ग सेवक प्रकाश भाऊ फड, परमार्ग सेवक डॉक्टर रणधीर, परमार्ग सेवक विलास सप्ते, परमार्ग सेवक लंबाते अण्णा, ज्यांचा नावाचा उल्लेख झाला त्यांनी इथे उजव्या बाजूला डाव्या बाजूला उपस्थित असावं. आणि महानुभाव पंथामध्ये विविध सेवा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना आता आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. ज्यामध्ये म्हणजे क्रमशः श्री गीता पाठशाळा दादर यांच्या वतीनं मिलिंद भाऊ सुर्वे मी आपणाला या ठिकाणी आमंत्रित करतो. आपण या ठिकाणी यावं. परमार्ग सेवक श्री गोविंद प्रभू सेवा मंडळाच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी परमार्ग सेवक श्रीमान पाटील सर या ठिकाणी म्हणजे विलास पाटील सर तुम्ही या ठिकाणी यावं. श्री चक्रपाणी सेवा मंडळाच्या वतीनं आदरणीय परमार्ग सेवक दिनकर भाऊ हंडे आपण ज्ञानपीठासन्मुख यावं. धानाईसा महिला मंडळ ऐरोली यांच्या वतीनं एक प्रतिनिधी या ठिकाणी येतील. यासोबतच संकल्प प्रतिष्ठान उल्हासनगर यांचाही एक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होतील. श्रीकृष्ण मंदिर म्हणजे नेरूळ आणि श्रीकृष्ण मंदिर उल्हासनगर या दोनही मंदिराचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असतील. सोबत श्रीकृष्ण मंदिर वडाळा या सर्व संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी येतील. त्यांच्या सेवेचा गौरव मंडळाच्या वतीनं होत आहे. मी त्या सगळ्या प्रतिनिधींना इथे समोर आमंत्रित करतो आणि ज्यांच्या वतीनं सन्मान होतो आहे त्यांना सूचना आपण या ठिकाणी यावं.
आणि या मान्यवरांचा सन्मान करून घ्यावा. ज्या ज्या संस्थांचा आम्ही उल्लेख केला, परमार्ग सेवक गीता पाठशाळा दादर, परमार्ग गोविंद प्रभू सेवा मंडळ पाटील सर, या चला पटकन एकदाच नावाचा उल्लेख. ठिकाणी आदरणीय आचार्य प्रवर महंत श्री सातारकर बाबा यांचं निरूपण तिथे सुरुवात होत आहे. तिथे ज्या महत्त्वपूर्ण ग्रंथाचं पठण होणार आहे सामुदायिकरित्या, अर्थात यासाठी या ग्रंथाची सेवा श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. अगदी 10 दिवसामध्ये अतिशय महत्त्वाचा 1581 मधला विशेष आनंद यासाठी आहे की या ग्रंथाचं लेखन सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये नेर नावाचं गाव आहे तिथे झाला. त्याचा उल्लेख आम्हाला मिळाला आणि म्हणून तो ग्रंथ या ठिकाणी विमोचित करताना अत्यंत आनंद होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये हा आनंद या ठिकाणी आपण साजरा करूयात. या निमित्तानं इथे ग्रंथ संग्रहालयाच्या ठिकाणी आज फक्त 80 रुपयामध्ये हा ग्रंथ उपलब्ध आहे. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी सूचना या ठिकाणी करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये याचा आनंद व्यक्त करूयात. यासोबतच श्री चक्रधर मंदिराच्या वतीनं महानुभाव करंदोशी गावठाण नागठाणे तालुका जिल्हा सातारा यांच्या वतीनं एक महानुभावीय दिनदर्शिका या ठिकाणी विमोचित होत आहे. मी त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना करतो आपण ज्ञानपीठावरती यावं. या इथे समोर या. दिनदर्शन काय करतं, आपल्याला दिवसाची जाणीव करून देतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून हो हो हे सर्व महानुभाव पंथाच्या विचारातून आपल्याला दिनदर्शिका हा शब्द फार नवीन वाटतो, कारण आपल्याला पाठ फक्त कॅलेंडर हा शब्द आपल्याला पाठ झालेला असतो, पण मराठीमध्ये त्याला दिनदर्शिका म्हणतात. या सगळ्या गोष्टींचा आनंद या निमित्तानं असतो. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचा आनंद आपण या ठिकाणी साजरा करूयात नंतर. आणि हे 10 दिवसाचं निरूपण पेन ड्राईव्हच्या माध्यमातून उपलब्ध आहे. त्याचं विमोचन होणार आहे. नाममात्र स्वागत मूल्यामध्ये फक्त 200 रुपयामध्ये 10 दिवसाचं निरूपण कायमस्वरूपी तुमच्या संग्रहात राहण्यासाठी आतमध्ये स्पीकर व्यवस्था आहे. तिथे आदरणीय आमचे स्नेही गोपालदादा आहेत सेवेमध्ये, त्यांच्याकडे तुम्हाला हा पेन ड्राईव्ह मिळेल. नाममात्र स्वागत मूल्य 200 रुपयामध्ये तो तुम्ही जाताना तिथून घेऊन जावा. या पेन ड्राईव्हला मराठीत काय म्हणतात? स्मृती शलाका. वा वा, टाळ्यांच्या गजरामध्ये ताईंनी आठवण करून दिली. पेन ड्राईव्हला मराठीमध्ये स्मृती शलाका असं म्हणतात. माझ्याही शब्दकोशामध्ये भर पडली. टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद. स्मृती शलाका हे 10 दिवसाचं निरूपण आपणा सगळ्यांना स्वागत मूल्यामध्ये 200 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. आवर्जून सगळ्यांनी भेटून इथे जा. गोपालदादांकडून आपलं याचा आपण आनंद घ्या अशा प्रकारची सूचना करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये हा संपूर्ण आनंद सोहळा संपन्न झाल्याची उद्घोषणा करतो. आणि आता धर्मवार्तेला प्रारंभ होतो आहे. आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण अभ्यागत म्हणून आदरणीय उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर महंत श्री पातुरकर बाबा यांना आमंत्रित केलं. आपण पाहिलं असेल, आल्यापासून तुम्ही इथे पाहिलं असेल, निरंतर स्मरण साधना हीच त्यांचं ओळखण आहे, हे यांचं लक्षण आहे. आणि श्री गुरुजींनी ज्यांची सुरुवातीला उल्लेखच करण स्वरूप असं केलं होतं, त्यांचे सत्शिष्य आमचे विद्यागुरुबंधू आदरणीय विवेकजी शास्त्री पातुरकर अगदी थोडक्यात या निमित्तानं 2 शब्द व्यक्त करतील टाळ्यांच्या गजरामध्ये. बाबांच्या वतीनं बाबा म्हणाले, मी बोलत नाही. म्हटलं बाबा तुम्हाला बोलायचीच गरज नाही, तुमची गाठी इतकी बोलते, तिच्यामध्ये इतकं तेज आहे की ते स्मरणाचा तो आनंद आहे. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात तो आनंद. अगदी थोडक्यात आदरणीय विवेकजी शास्त्री. विश्वनाथू विश्वात्मा विश्वातितू विश्वव्यापकू विश्वभरितू श्री विश्वेश्वरू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. अत्यंत अल्प प्रतिसाद आपल्याकडून प्राप्त झालेला. आपण एकदा पुन्हा जयघोष करूया. श्री दत्तात्रेय महाराज की. श्री ब्रह्मविद्या ज्ञान निरूपण सोहळा वर्ष 23वे. आपण 23व्या आता पुढे 24व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत पुढच्या वर्षी. आणि ही 23व्या वर्षाची आयोजित केलेली सभा, त्या सभेला नियोजित अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य ज्ञानदत्त ज्ञान भांडार विद्या गुरुवर्य श्री तरडगाव निवासी श्री बाबाजी, तसेच या सोहळ्याला अभ्यागत म्हणून लाभलेले आदरणीय श्रद्धेय मम निमित्त गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय श्री लोणखडा निवासी श्री बाबाजी व सर्व उपस्थित सर्व मुंबईकर. आपण
सर्वांना दंडवत प्रणाम करतो व सर्वप्रथम आज प्रजासत्ताक दिन, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला एक गोष्ट आठवते. मी एक तास इथं निरूपण करायला उभा नाही, कारण की माझी तेवढी योग्यता नाही. ज्ञान सूर्य उगवल्यानंतर काजव्याची काही आवश्यकता नसते आणि काजव्याने प्रकाश द्यावा ही एक ते सूर्याची चेष्टा असेल आणि मी ती चेष्टा इथं व्यासपीठावर आज करणार नाही. एक गोष्ट आठवते. एक मुलगा होता. त्याचे वडील अत्यंत गरीब आणि गरीब परिस्थितीमधून त्यांनी मुंबईला पाठवलं, शिकवलं. मुलगा मोठा झाला, एक अधिकारी बनला. अधिकारी बनल्यानंतर आता त्याला वाटलं की आपल्या वडिलांनी खूप कष्ट केलेत आणि ते कष्ट आपण जे काय फलरूपाने झालेले आहेत ते आपण दाखवावं आणि अशा पद्धतीने ते दाखवावं म्हणून तो वडिलांना मुंबईला घेऊन आला. आणि मुंबईला घेऊन आल्यानंतर आता तो वडिलांना सगळं दाखवलं त्याने आणि मग दाखवल्यानंतर वडील खूप खुश झालेले आणि तो त्याची जी ऑफिस होतं ऑफिसच्या खुर्चीवर वडिलांना बसवलं आणि बसवल्यानंतर वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते. खूप त्यांना वेगळं त्यांना वाटत होतं आणि मग त्यांनी सहज त्याला विचारलं, अरे या जगामध्ये तुला कसं असं वाटतं का सगळ्यात कोण श्रीमंत किंवा कोण भाग्यवान आहे? आणि त्यावेळेस त्या वडिलांचा हात त्याच्या पाठीवर असतो आणि पाठीवर असताना तो म्हणतो मी. आणि मग त्या वडिलांना वाटतं की याने माझं नाव घ्यायला पाहिजे होतं, पण तरी याने कोणाचं नाव घेतलं? स्वतःचं नाव घेतलं. वडिलांना थोडंसं वाईट वाटलं. आनंदाश्रू होते. आनंदाश्रूंची जागा बदलली. हळूच त्या खुर्चीतून उठले आता आणि जायला निघाले. पुन्हा दरवाजा उघडताय पण त्यांना वाटलं की आपण पुन्हा विचारावा प्रश्न. मुलाला पुन्हा प्रश्न विचारला की अरे मी तुला प्रश्न विचारला की भाग्यवान कोण? तर कोण? तर तो म्हणतो तुम्ही. ते म्हणतात अरे एवढ्यात एका मिनिटापूर्वी तू सांगितलं होतं की मी आणि आता तुझा प्रश्न बदलला की तुम्ही का? त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की बाबा त्यावेळेस तुमचा हात माझ्या पाठीवर होता, त्यामुळे मी स्वतःला इतकं भाग्यवान समजत होतो. आज मला इथं उभं राहून या राजधानीच्या ठिकाणी मुंबईला येण्याचं स्वप्न या भारतातील प्रत्येक नागरिकाला असतं. प्रत्येक एखाद्या जे स्वप्न म्हणजे कोणी असो, सामान्यातला सामान्य असो व मोठ्यातला मोठा असो, या मुंबईने अत्यंत सामान्यातलं सामान्य व्यक्तीला मोठं केलेलं आहे. राजधानीचं ठिकाण आहे आणि या राजधानीच्या ठिकाणी या व्यासपीठावर आज द्वय गुरुवर्यांचा हात माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मला अत्यंत असं भाग्यवान वाटते की मी या द्वय गुरुवर्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या पाठीशी हात असल्यामुळे मी अत्यंत भाग्यवान आहे. कारण की आदरणीय श्रद्धेय तरडगाव निवासी श्री गुरुवर्यांचा ज्ञानाचा ठेवा आणि आदरणीय श्रद्धेय लोणखेडा निवासी श्री गुरुवर्यांचा भक्तिरूपी स्मरणाचा ठेवा, सेवेचा हा ठेवा माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे मी अत्यंत भाग्यवान स्वतःला समजतो. मी इथं निरूपण करायला खरं तर उभा नाही, माझं मनोगत मी इथं तुमच्यासमोर व्यक्त करत आहेत. आणि आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य श्री गुरुजींनी जे मागच्या 23 वर्षापासून हे रोपटं लावलेलं आहे. हरिपाल दादांनी आपल्याला सांगितलं की कोणत्या अवस्थेतून प्रारंभ इथं झालेला आहे. इवलेसे रूप लाविले दारी तयाचा रोपू गेला गगनावरी. आणि याचा रोप हा अत्यंत पुढं सुद्धा याचा वटरूपात वृक्षात रूपांतर होणारच आहे. यात काही शाश्वती म्हणजे याच्यामध्ये काही शंका नाही, शंका अजिबात नाही. आणि मी श्री गुरुवर्यांच्या वतीने सांगू इच्छितो की आमच्याकडे सुद्धा वासनिक मंडळ आहे. कारण की साधनवंत ज्ञान स्थानप्रसाद वासनिक भिक्षू याच्यामध्ये वासनिकसुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि हा घटक आमच्याकडे वासनिक धर्मबंधू आहेत, ते सुद्धा अत्यंत मनोभावाने सेवा करत असतात. पण मात्र इथं आल्यानंतर मला एक विशेषता इथं वाटली. कारण की हे मुंबई शहर आहे, थांबत नाही आणि थांबणाऱ्याला सुद्धा थांबू देत नाही असं असणारं हे शहर इथं. आणि तरीसुद्धा आपण जी धर्मरूप साधना इथं आचरण करत आहात त्याच्यासमोर मी नतमस्तक झालो. आणि ही आपली जी साधना धर्मरूप साधना ही अशीच वाढत राहो ही मी आपल्याला गुरुवारांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे हे 2 मिनिटाचं मनोगत संपवितो. दंडवत प्रणाम. सत्य सनातन महात्मा धर्म की पूर्ण करे. ज्याच्या पाठीशी श्री गुरूंचं शुभचिंतन असतं, आशीर्वाद असतो, त्याच्यामध्ये हे बळ निर्माण होतं. तो अनेकांना प्रेरित करण्याचं काम करत असतो. आदरणीय विवेक शास्त्रींनी जी महत्त्वाची गोष्ट सांगितली, मी वयाच्या 2ऱ्या वर्षापासून मुंबईमध्ये येतो.
आणि खरंच आश्चर्य वाटतं, इथली माणसं चालत नाहीत, इथली माणसं धावतात, इथली माणसं बोलत नाहीत, इथली माणसं बडबडतात, कारण ते मोबाईल हेडफोन चालू ते बडबडतं चालू असतं आणि त्याच्यामुळंच इथे पाऊस पडत नाही, इथे पाऊस कोसळतो. हे सगळे आपण अनुभवलेलं आहे आणि तरी तुम्ही धर्मसाधना सांभाळतात, किती महत्त्वाची गोष्ट आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय शास्त्रींनी सांगितलं, त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. ज्ञानपीठावर एक महत्त्वपूर्ण सन्मान होतो आहे. खरं तर ज्या जगन्नाथ बँक्वेट हॉलमध्ये आपण या 10 दिवसाचा सोहळ्याचा आनंद घेतला, तसं या म्हणजे हॉलचं आणि आमचं फार जुनं नातं आहे साहेब. कारण इथली सगळी माणसं आम्हाला जणू काही या 16 ते 26मध्ये जसं पाऊस पडल्यानंतर भूछत्र उगवतात की नाही, ते 1626मध्ये या गणवेशातली माणसं इथे फिरतात असं लोकांच्या लक्षातच आलेलं आहे. या हॉलचे मालक जे परमार्ग सेवक आदरणीय हितेश भाईजी ज्ञानपीठावर देतील, त्यांचा सत्कार, त्यांच्या सेवेचा गौरव परमार्ग सेवक जगन्नाथ मोरे आणि कृष्णा साप्ते या ठिकाणी येतील, त्यांचा सन्मान करतील. आदरणीय गुरुजी त्यांना आशीर्वाद देत आहेत. या दोघांनाही आम्ही आमंत्रित करतो. बंधूंनो, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, जे उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी हितेशबाई दीप प्रज्वलनाच्या सोहळ्यामध्ये होते आणि एक दिवस त्यांनी प्रसादाची सेवा केली. मला फार आनंद वाटला. ते म्हणाले, इथे दंडोताचं प्रात्यक्षिक सुरू होतं, मी तिथे पाठीमागे त्यांच्याजवळ उभा होतो आणि ते म्हणाले की प्रॅक्टिकली आज तुम्ही हे शिकवता, फार मोठी गोष्ट. ते म्हणाले, तुमच्यातल्या 2 गोष्टी मला फार आवडल्या. म्हटलं कोणत्या? नाही, माळवा पंथाचा साधक हा निर्व्यसनी असतो आणि तो अहिंसक असतो, सगळ्यात मोठ्या 2 गोष्टी आहेत. ते म्हणाले, इथं आम्हाला झाडण्याची सेवा करायची गरजच नव्हती, तुमचीच माणसं कचरा गोळा करत होती, सगळी जागच्या जागी पोहोचत होती. 5 वाजेपासून पोहोचायचे आणि 9 वाजता सगळा हॉल मोकळा व्हायचा. एक दिवस रविवारी लग्न होतं, ते लग्नवाल्यांना कळलं नाही, हे डोक्यावर टोप्या घालून माणसं येतात कुठे, सगळं स्वच्छ जिथल्या तिथं सगळं. आणि ही सगळी गोष्ट महत्त्वाची. महान भावांचा शुद्धतेचा विचार, हा बुद्धतेचा विचार आमच्या श्री चक्रपाणी महाराजांनी दिला. त्याच विचारातून ही पवित्र धारा. हितेशबाई, आपण भाग्यवान आहात. आपल्याला महाराष्ट्राच्या 2 कानाकोपऱ्यातील 2 आचार्यांचा आपल्याला या निमित्तानं आशीर्वाद मिळतो आहे आणि श्रीकृष्ण मूर्तीचा महत्त्वपूर्ण प्रतिमा फोटो आपल्याला मिळतो आहे. आपल्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्ण विचाराचं बीजारोपण व्हावं, ही पवित्र कामना आपल्यासाठी करतो. आणि यासोबतच या हॉलचे दुसरे मालक परमार्ग सेवक म्हणजे विक्रमबाई, आपण या ठिकाणी आहात. मी आपणाला या ठिकाणी आमंत्रित करतो आणि परमार्ग सेवक भरत मोरे आणि उमेश जाधव या ठिकाणी उपस्थित असतील. या निमित्तानं या सर्व मान्यवरांचा सन्मान होतो आहे. बंधूंनो, मी यासाठी या गोष्टीकडे विशेष आपलं लक्ष आणतो आहे. आज मुंबईमध्ये माणूस 2 गोष्टी कुणालाच देत नाही, ती म्हणजे जागा आणि दुसरा म्हणजे वेळ. म्हणतो खिशातले 10 रुपये देऊ तो, पण वेळ मागू नको आणि जागा तर मागूच नको. पण तरी देखील ईश्वर कृपेनं इकडे एवढी व्यवस्था. मागच्या वर्षीच्या सोहळ्यात आपल्याला माहिती असेल, आपण हॉल चांगला होता पण रेल्वे ट्रॅकच्या जवळ होता आणि रेल्वे जवळून गेली, आवाज आला की गुरुजी फक्त बघायचे आमच्याकडे आणि मी खाली बघायचो. आता पर्याय काहीच नव्हता, दुसरी जागा उपलब्ध नव्हती आणि मग 2 मिनटं रेल्वे जाईपर्यंत थांबल्या जायचं. आता रेल्वेची जा चालू राहायची, तरी आपण एकाग्र होऊन त्याचाही आनंद घेतला. यावर्षी अतिशय स्थिर अशी जागा, उत्कृष्ट प्रकारची सगळी व्यवस्था आपल्याला मिळाली. या दोघांचाही या ठिकाणी दंडवत करतो. आता या धर्म सोहळ्यातील उत्तर क्षण आचार्यांचे समारोपीय विचार आपण श्रवण करणार आहोत. तत्पूर्वी काल झालेल्या चिंतन मंथन सोहळ्याचं पारितोषिक वितरण. खरं तर चिंतन आणि मंथन, स्वामी सांगतात, मथन कीजे मग नूतन होय. 10 दिवसाचं चिंतन खऱ्या अर्थानं आवर्तन झालं आणि या आवर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मला असं वाटलं 15-20 मिनटं चिंतन मंथन चालेल, पण गुरुजींनी तुमचं बळ वाढवलं, आशीर्वाद दिला आणि जवळजवळ 1 तास चिंतन मंथन चाललं. माझ्याकडच्या प्रश्नांची शिदोरी संपत होती आणि मला काळजी वाटत होती आता हे थांबणार कुठे. पण तुमच्या सगळ्यांची प्रेरणा आणि आमचे सर्व सहकाऱ्यांनी सगळी सेवा पूर्णत्वाला नेली. चिंतन मंथनाचे सर्व प्रतिनिधी आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. परमार्ग सेवक अक्षय शशिकांत घोलप आणि परमार्ग सेवक हेमंत कुमार इंगोले या 3ही मान्यवरांना आमंत्रित करतो. 3 पुरुष विभागामध्ये पारितोषिक, 3 महिला विभागामध्ये पारितोषिक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये यांना या इथे समोर, हो 3 या बाजूने, नाही या 3ही प्रतिनिधी इकडे येतील, इथे या समोर आहे.
वा वा. संतांचं लक्षण आहे, आपण या सारिखे करीती तात्काळ त्यासीची म्हणावे संत. या हेमंत कुमार इंगोले बसा. टाळ्यांच्या गजरामध्ये या 6 साधक अक्षय शशिकांत घोलप. अक्षय शशिकांत घोलप कुठे असाल आपण तात्काळ इथे पोहोचा. बरं बरं ठीक आहे, हात जोडा. या 6 मान्यवरांचं बंधूंनो, अध्ययन करणारा साधक फार महत्त्वाचा असतो. स्वाभाविक याचा लाभ निश्चित मिळतोच मिळतो. अतिशय महत्त्वपूर्ण यांनी कालच्या चिंतन मंथन सोहळ्यामध्ये तात्काळ विचारलेला प्रश्न आणि त्याचं लगेच दिलेलं उत्तर, या दोन्ही दृष्टीने महत्त्वाची सेवा. टाळ्यांच्या गजरामध्ये या चिंतन मंथन स्पर्धकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर बक्षीस वितरण समारंभ संपन्न होतो आहे. गुणवत्ता विकास लेखी स्पर्धा परीक्षा, ऑनलाईन परीक्षा होती. 100 मार्क होते आणि 50 प्रश्न होते. इतके फोन मला असं वाटलं यावर्षी काय करावं. एका ताईंनी तर भल्या सकाळी 6 वाजताच फोन केला, रात्री झोपायला 1 वाजलेला फोन बंद, तेवढ्यात फोन वाजला. गोपालदादांनी घेतला, बाबा लिंक कुठे येणार. म्हटलं दुपारी 3 वाजता. त्यांनी सकाळी 6ला फोन केला मला. हे किती उत्सुकता आहे मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची. आणि या सगळा हा प्रवास सुरू असताना जवळजवळ कालच्या या लेखी स्पर्धा परीक्षेमध्ये 148 लोकांनी याच्यामध्ये भाग घेतला. महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून अनेक जे श्रवण करणारे लोक होते ते सुद्धा सहभागी झाले या स्पर्धा परीक्षेमध्ये. आणि त्यामध्ये उत्तम गुणांक ज्यांनी प्रतिपादित केले त्या 10 स्पर्धकांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करीत आहोत. त्यांची नावं मी या ठिकाणी वाचतो. त्यांनी सज्ज असावं. परमार्ग सेविका रीना सचदे, परमार्ग सेविका स्वप्ना चासकर. आता हे फार अवघड आहे बा. पुढच्या वर्षी बाबा हे प्रश्नाचे उत्तरच देणार नाहीत ना. हा शेंडी देणार म्हणजे अनुसरणार आहे त्या असं. कारण अध्ययन करणारा साधक हा ईश्वराच्या चरणापर्यंत पोहोचला पाहिजे. परमार्ग सेविका स्वप्ना चासकर, परमार्ग सेविका मोहिनी अशोक मोरे, परमार्ग सेविका अपर्णा भोळे, परमार्ग सेवक बाळ श्रीराम राजदेव, परमार्ग सेविका दीपाली सानप, परमार्ग सेवक श्याम काळे, परमार्ग सेवक रोहित विठ्ठल पवार. आणि 100 पैकी 100 गुण घेऊन उत्तम पद्धतीनं काम करणाऱ्या परमार्ग सेविका सोनल सेलार. या सगळ्यांसाठी टाळ्यांचा गजर. आणि सगळ्यांना आम्ही आमंत्रित करतो आता ज्ञानपीठावर या. लेखी स्पर्धा परीक्षेमध्ये फार महत्त्वपूर्ण प्रश्न होते. आपणा सगळ्यांकडे हे प्रश्न पोहोचलेले आहेतच. बंधूंनो, एक प्रश्न असा आहे. या दीपाली सानप, मी ज्या मान्यवरांचा उल्लेख केला, अक्षय शशिकांत घोलप. बरं, बक्षीस आता आमच्याकडे आरक्षित करून ठेवतो आम्ही. आता पुढील स्पर्धा परीक्षेचं वितरण आम्ही या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. लेखी स्पर्धा परीक्षेसाठी वा सर्व रीना सचदेव, स्वप्ना चासकर, मोहिनी अशोक मोरे, अपर्णा भोळे, बाळ श्रीराम राजदेव, दीपाली सानप, श्याम काळे, रोहित विठ्ठल पवार आणि सोनल सेलार या सगळ्यांनी आता या ठिकाणी उपस्थित असावं. मध्ये कायमचे घर करून राहणार आहेत. स्वतःला तपासणं फार महत्त्वाचं आहे. आजपर्यंत आपण तपासलंच नाही स्वतःला. ज्ञान साधनेमध्ये आपला कोणता किती प्रवास झाला. रस्त्याने चालताना आपण मागे वळून पाहतो, त्याला सिंहावलोकन असं म्हणतात. किती किलोमीटरचा प्रवास झाला. श्री गुरुजी निरूपणात सांगायचे, उपदेश घेतला 22 वर्षापूर्वी, दत्तात्रय कवच पारायण करत होता. 22व्या वर्षी सुद्धा मुलगी म्हणाली, आई तुझं पुस्तक तेच आहे. काय उत्तर देणार आपल्याला. आपल्याला श्रीमद भगवद्गीतेकडे येता आलं पाहिजे, आपल्याला सूत्रपाठाकडे येता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला येता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा एक महत्त्वपूर्ण विचार या श्री ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याच्या माध्यमातून आपण देतो आहोत. आणि मला आनंद यासाठी आहे की महानुभाव पंथातील तरुण नामधारक साधक आता मोठ्या प्रमाणावर अध्ययनाच्या मार्गी लागलेले आहेत. ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे. दररोज सकाळी 7 वाजता आपण निरुक्तशेष या ग्रंथातून आचारपर सूत्रांचं आवर्तन आपण करतो 20 मिनिटाचं.
कितीतरी लोकांचे निरोप आमच्यापर्यंत पोहोचतात, त्यांचा चेहरा आमच्या ओळखीचा नाही, नंबर त्यांचा आमच्याकडे नाही, ते भेटल्यावर आम्हाला सांगतात बापू असं असं निरूपण आम्ही ऐकतो. म्हटलं चांगली गोष्ट आहे, देवाची सेवा तुमच्यापर्यंत पोहोचते, या गोष्टींचे लाभ घेता आले पाहिजे. समोर नोटीस बोर्ड आहे, अपर्णा भोळे यांचं झालं, रीना सचदेव, ठीक आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व स्पर्धकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धर्मराज दादा बर, आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं म्हणजे ही सगळी सेवेत असणारी मंडळी इथे वाढताना दिसतात. आम्ही फक्त सेवाच करतो असं नाही. हो, बाळ श्रीराम राजदेव ते असं आहे, ते म्हणतात आम्ही अभ्यास करतो बाबा, बक्षीस नको, म्हणून कदाचित पोहोचत नसतील. टाळ्यांच्या गजरामध्ये या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. परमार्ग सेविका सोनलताई सेलार 100 पैकी 100 गुण मिळवून सगळ्यात प्रथम क्रमांक मिळवला, त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या नाही टाळ्या वाजवण्याने त्यांना ऊर्जा मिळते, त्याचा लाभ आहेच आहे आणि ही प्रेरणाही मिळत असते. कधीतरी मला हो या इथे यांना इथे समोर उभे राहा. आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आता काही गोष्टी अशा असतात. आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं जे अभ्यागत म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले, बंधूंनो, इतका दूरचा प्रवास आणि सांप्रत प्रवासातल्या अडचणी तुम्हाला माहिती असतील. अनेक रस्ते बंद आहेत, तरीसुद्धा महत्त्वपूर्ण त्यांचं वंदन करण्यासाठी उपलब्ध झालं आणि आपल्या या सोहळ्यामध्ये येऊन ज्यांनी आपला आनंद वाढवला, ज्यांच्या दर्शनानं आपल्याला स्मरण साधनेचा गुण आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होण्याची पवित्रता निर्माण झाली, ते उपाध्य कुलभूषण, परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय गुणांचं पूजन आहे. श्री ब्रह्मविद्या सेवा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आरंभी अभ्यागत म्हणून आदरणीय आचार्य प्रवर मंतश्री उपाध्य कुलभूषण आदरणीय पातुरकर बाबांचा सन्मानपत्र देऊन एक वेगळा आगळा गौरव होतो आहे. कारण ज्या शब्दांचा उल्लेख आदरणीय आचार्यांनी केला ते म्हणजे करणस्वरूप असलेलं महत्त्वपूर्ण जो गुण त्यांच्याकडे आहे, त्या गुणाचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आदरणीय आचार्यांच्या हातामध्ये आपले सगळ्यांचे हात आहेतच, त्यांच्या आज्ञेमध्ये आपण सर्वजण आहोत. अनेक महत्त्वपूर्ण असलेली या इथे समोर मंडळी या, नामदेव बाबा या इकडे समोर इथं आनंद व्यक्त करू, सर्वजण हात जोडूयात. आदरणीय आचार्य श्री बाबांचं पूजन नाही, कारण जी परमप्रीती आहे त्या परमप्रीतीची भावना या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होते आहे. आपण सर्वजण हात जोडूयात. या अर्थानं आपली श्रद्धा ज्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचते, त्यांच्या ठिकाणी जे वेगळे वेगळे गुण आहेत, त्या गुणांचं पूजन या निमित्तानं संपन्न होत आहे. या पूजनाचा आनंद आपण सर्व या ठिकाणी अनुभवतो आहोत. वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विज्ञान समंधे जडजीवतारुणिवरा पूता कृता ही धरा दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभो गुरुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. महत्त्वपूर्ण जे सन्मानपत्र आहे त्याचा उल्लेख वाचन या ठिकाणी होत आहे. शब्दाकडे लक्ष असू दे. उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर महंत श्री पातुरकर बाबा महानुभाव, लोणखेडा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. स्वस्ती श्री सर्वोपमा योग्य परावर जाणते सकळ गुण अलंकार मंडित ईश्वरनिष्ठ परमार्ग आधारस्तंभ
करुण स्वरूप आचार्य श्री बाबा आपणासी शतकोटी दंडवत प्रणाम. जीवोद्धारक सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या ब्रह्मविद्याशास्त्रासी जन्मजीवितपूर्वक आपण आपले अनुसरले असा. किंकर धर्मे वर्तुनी श्री गुरुंची मनोधर्मे सेवा करूनी प्रसन्नता प्राप्त केली असे. अदृष्टे नंदुरबार प्रांती लोणखेडा निर्गुण सात्विक स्थळी मानुभाव आश्रमाची सेवा संवर्धित करीत असा. तेने करुणी खानदेशीची बहुत साधक ईश्वर मार्गासी प्रवर्तले असा. आपुलिया अविरत स्मरण साधना आणि वात्सल्यपूर्ण निरूपणे वासनिक परिवार धर्मसाधना आचार्याचा दक्ष होत असे. पूर्वसुरींच्या कथा वार्ता सांगोनी मार्ग व्यापारातील कुशळता निगुती आणि उठी बैठीचे आपण परिज्ञान करविते असा. बहुता जनासी आधार होऊनी त्यांचा गुण सामग्न्यासी रूप करोनी ईश्वर मार्गी योजित असा. आपला उत्तम परनिष्ठ आभार जाणून आपणासी श्री पातुरकर प्रतिष्ठा देऊन सन्मानित केले असे. लोणखेडा ग्रामे संत महंतांचा योग्य अपूर्व भेट काळ करूनी सुख श्रेय शृंगारे आदर्श वासनी घडवित असा. जेणेकरून मागीला बहुत गैर अपेक्षेचा परिवार होऊनी जनलोका माझी परमार्गाची आस्था निर्माण झाली असे. ईश्वर विहित अस्तिपरीचे अनुष्ठान दासी प्रतिवतेचे दृष्टांते अंतर्बाह्य देऊनी समर्थ होऊनी आचरण करीत असा. क्रियानामे अनुसरुनी शारीर कष्ट मानसिक दुःख बहुत देऊनी सायास करीते असा. येणे लागी आपुलिया धर्मरूपी गुणांप्रती श्रद्धा व्यक्त करोनी उदंड निरोगी आयुष्य वर्तमान लाभावे असे ईश्वरासी प्रार्थित असो. श्री ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा मुंबई. आयोजक श्री ब्रह्मविद्या सेवा मंडळ आणि श्री ब्रह्मविद्या परिवार. दंडवत प्रणाम. हॅलो चेक. आजचा धर्मवार्तेचा हा उत्तर क्षण या ठिकाणी सुरुवात होतो आहे, ज्यामध्ये आपण आजच्या सोहळ्याचे अभ्यागत उपाध्याय कुलभूषण आचार्य प्रवर श्री बाबांचं पूजन केलेलं आहे. आणि आता खऱ्या अर्थानं गेले 23 वर्षापासून ही अखंड ज्ञानसाधना ज्यांच्यामुळे आपण म्हणजे अनुभवतो आहोत. धर्मशास्त्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ गुरु तो मानला जातो जो आपल्याला ज्ञानसाधनेनं ईश्वराकडे घेऊन जातो. देव प्रकाशनाची लीळाचा संदर्भ मी तुम्हाला काल सांगितलेला होता. या अर्थानं ही ज्ञानसाधना लक्षात घ्या. तुम्ही विचार करा, साधी गोष्ट, घरात एक लहान मुलगा असला तर तुम्ही घर सोडून बाहेर जात नाही. आश्रमामध्ये 150 साधक आहेत. एवढ्या सर्व साधकांचा व्यापार बाजूला ठेवून बाबा वर्षातून 10 दिवस आपल्याला देतात. मला आनंद वाटतो याचा. तुम्ही बऱ्याचदा पदार्थ वगैरे आग्रह करता, बाबा मुक्कामी या, पाय लावा, घराला, हे सगळं ठीक आहे. पण बाबांची अपेक्षा ही असते की कमीत कमी याने ज्ञानसाधनेसाठी इथं आलं पाहिजे. याच्यात बाबांचा स्वार्थ नाही, परंतु ज्ञानसाधनेत जर आपण उपस्थित झालो नाही तर ज्ञानसाधनेचा अवहेलनाचा दोष लागतो, लक्षात ठेवा. मग जेव्हा कानाला ऐकायला येत नाही तेव्हा आपल्याला ऐकायची इच्छा होते. जेव्हा डोळ्याने दिसत नाही मग आपण म्हणतो बापू आता पाठ होत नाही, काय करू, आता कसं पाठ होईल. जेव्हा इथे निरूपण तेव्हा तू घरी होतास. हे सगळे दोष टळले पाहिजे. मी तुम्हाला यावरून का सांगतो, पुढच्या वर्षी का होईना प्रतिवर्षी आपण निरंतर ज्ञानसाधनेतला प्रवास केला पाहिजे. ही सगळी ज्ञानसाधना ज्यांच्यामुळे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होते ते दैवाद्य सुखश्री अधिष्ठित परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय आचार्य प्रवर श्री ब्रह्मविद्या पाठशाळेचे संचालक आचार्य श्री गुरुजींचं पूजन आजच्या सोहळ्याचे अभ्यागत आणि आपण सगळ्यांच्या वतीनं आदरणीय बाबा या ठिकाणी करत आहेत. हे खरं म्हणजे ज्ञानाचं पूजन आहे आणि म्हणून त्या इच्छेनंच ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. त्यांच्या वतीनं आता लग्नातला ब्राह्मण दोन्ही बाजूने बोलत असतो. आता तसं मला आता म्हणजे आदरणीय बाबांकडून म्हणजे बोलावं लागेल. सर्व पातुरकर परिवार या ठिकाणी येतील आणि आदरणीय श्री गुरुजींच्या गुणाचं पूजन, ज्ञानाचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. सोबत आजच्या महाप्रसादामध्ये ज्यांचं योगदान आहे त्यांनी उपहारविधीसाठी देवपूजेजवळ पोहोचायचं. परमार्ग सेविका जयश्रीताई ठक्कर, परमार्ग सेविका अंकिता फड, परमार्ग सेविका शोभाताई पालवे, परमार्ग सेविका कमलबाई टोनपे, परमार्ग सेविका विद्याताई पाटील देवपूजेजवळ पोहोचायचं. परमार्ग सेविका परमार्ग सेवक श्याम बोंबे आणि परमार्ग सेवक नागनाथ पवार आणि परमार्ग सेविका योगिताताई राईते या सद्भक्तांनी देवपूजेजवळ विडा ठेवण्यासाठी पोहोचा. आजच्या अन्नदानामध्ये तुमचं योगदान आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही देवाला प्रार्थना करू, आपली फुल ना फुलाची पाकळी परमेश्वरानं स्वीकारात घ्यावी.
अशा सगळ्या ज्ञानीजनांच्या ठिकाणी आपल्याला भजनाचा योग घडावा आणि भजनाच्या माध्यमातून ज्ञानसाधना पुरभजनाच्या योगापर्यंत पोहोचता यावं. खऱ्या अर्थानं टाळ्यांच्या गजरामध्ये या पूजन सोहळ्याचा आनंद परमार्ग सेवक, सर्व देवपूजा व्यवस्थापक आदरणीय आबाजी काळे, आपणही देवपूजेला विडा ठेवण्यासाठी तिथे पोहोचा. साप्ते परिवारातील एक प्रतिनिधी तिथे पोहोचा. हो, जे सर्वांनी हात जोडूयात. आदरणीय विवेक शास्त्री श्लोक. श्रीचरणापासोनी वरोते पांत असे श्रीमस्तक पंथे सन्मुख देखा पृष्टी जेथे सव्य हि अंगी उत्तर तेथे सव्य हि अंगी उत्तर तेथे सुंदरता ती कोण सुहावी दृष्टी असावी तै उपमावी चौरस अंगी काय दयावी स्थिर मनाही लागी वदावी स्थिर मनाही लागी वदावी सोलुनी साडे पन्हर गाभा वानवतीला चौरस सेंबा कोरुनी तो ही चेतन भासे हे उपमा त्या शुल्लक भासे हे उपमा त्या शुल्लक भासे मेरु झळाळी कांचन गौरा तो उपमुका जो झडचिरा हाटक काया जातनु विद्या ते उपमिता होत विद्या ते उपमिता होत विद्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत. टाळ्यांच्या 10 दिवस ऐकलेलंच आहे, पण तरी निरोपाचं एक बोलणं असतं. आई मुलीची काळजी घेताना हे असं करायचं, सासरी असं वागायचं, यांच्या पाया पडायचं, त्यांच्या पाया पडायचं, एवढं सगळं सांगताना सुद्धा शेवटी सांगतच असते पुन्हा पुन्हा असं वागायचं. हे जे सांगणं आहे याला निरोपाचं बोलणं म्हणतात. सर्वज्ञ जे निरोपाचं बोलले ते असन्निधान धर्म बोलले की नाही. आता आम्ही उत्तरापंथे चाललो, तुम्ही कसं वागायचं. 10 दिवस सांगितलंच, आता हे निरोपाचं बोलणं. आदरणीय गुरुवर्य दैवाद्य सुखश्री अधिष्ठित आचार्यश्रींचं हे समारोपीय विचार आपण ऐकतो आहोत. आज सायंकाळी ठीक 7 वाजता नेरूळ मंदिरामध्ये आदरणीय गुरुजींची उपस्थिती होणार आहे. तिथे त्या मंदिरातील सर्व मंडळींनी धर्मवार्ता आयोजित केली, त्या परिसरातल्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी कामना करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय श्रद्धे आचार्य श्री गुरुजी. प्रणाम, दंडवत प्रणाम. हे जरा बंद कर म्हणजे मग मला मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला आत्मोन्नती ज्ञानयज्ञ, आत्म्याची उन्नती व्हावी की ज्या आत्मोन्नतीने आत्मज्ञाने मोक्ष. आत्मोन्नती झाली तर काय होतं, आत्मज्ञान होतं आणि आत्मज्ञाने हा आत्मज्ञाने मोक्ष मिळावा यासाठी आपल्या त्या उद्धारासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत की ज्यांची स्मरण साधना, जपसाधना ज्याला म्हणतात, तपसाधना आणि सेवा साधना, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या गुणांनी अलंकृत असलेले बाबा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना केली
तर तुम्हाला मोक्ष मिळेल, तुम्हाला देव मिळेल असा विश्वास मला आहे. तुम्हाला आहे का? वाजवान टाळ्या बाबांसाठी एकदा. बाबांनी जर आपल्यासाठी एक गाठी नामस्मरण केलं तर आपल्याला देव दुर्लभ तो सुलभ होईल असा फक्त विश्वास नाही, आम्हा सर्व महानुभावांची ही प्रतीती आहे. त्याला म्हणतात गुरुप्रतीती. देव आम्ही पाहिलेला नाही आहे, पण देवाला आठवणार आम्ही पाहिलं आहे. पाहिलं की नाही तुम्ही? उत्तर दिशे मुख करोनी, पुढे काय कोणाला येतं? हस्तक पुढे, म्हणजे तो उत्तर दिशेला तोंड करून हात जोडून देवाला, न पाहिलेल्या देवाला डोळ्यात अश्रुपात आणून स्मरण करतो आहे. असा साधू आपल्याला भेटला, त्याची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्याच्या मुखातून परमेश्वराचं ज्ञान, ध्यान आणि भजन या तिन्ही गोष्टी उपलब्ध झाल्या. तो सर्वात भाग्यवंत आहे. आपण सर्वजण इथे बसलेले भाग्यवंत आहात. तुम्हा सर्वांना सुद्धा माझा साष्टांग दंडवत प्रणाम आहे. आपण सर्वजण 23 वर्षाच्या कालखंडामध्ये या उंचीवर येऊन पोचलेला आहात. बस आता फार काही लांब राहिलेला नाही आहे. परमेश्वर खूप दूर नाही आहे, तो जवळ आलेला आहे. तो हृदयगाम्य करण्यासाठी आपल्याला कूपकाठी करायची आहे. वडाचं रोप वाऱ्याच्या योगाने काय होतं? अंकुरित होतं, बीजारोपण होतं. बीजारोपण झालेलं अंकुरित होतं. अंकुरित झालेलं शेळिया मेंढियाच्या खुर्रवी जाणार नाही, म्हणून त्याला काय करायचं असतं? काय करायचं असतं? कूपकाठी करायची असते. ती कूपकाठी केली की मग ते झाड हळूहळू हळूहळू वाढतं. किती वाढतं, किती मोठं होतं, किती दक्ष होतं की हत्तीने टक्कर दिली ना तरी सुद्धा विचलित होणार नाही. बस इथपर्यंत मला आता तुमचा विश्वास आहे. मला मुंबईकरांचा हा आत्मविश्वास आहे की किती संकट आली, किती अडचणी आल्या तरी तुम्ही ईश्वर भक्तीपासून विचलित होणार नाही. ज्या देवाने जी अस्थि परिविहित केलेली त्याच्यावरून तुम्हाला बाजूला करण्याचा कोणी प्रयत्न केला तरीही माझ्या साधनदात्या श्री चक्रधर प्रभूंपासून तुम्ही विचलित होणार नाही. काय म्हणतो? माझा देव, माझा देव, माझा देव आहे की नाही? का दुसरा कोणता देव आहे? मी असं म्हटलं नाही की तुमचा देव, आपला देव. काय म्हटलं मी? माझा देव श्री चक्रधर आहे. इथे बसलेलाच आहे की नाही? का अर्ध्यांचा आहे ना अर्ध्यांचा नाही? सर्वांचा आहे. माझा देव श्री चक्रधर हा विश्वास तुम्हा सर्वांचा आहे, तुमचा माझा आहे. आता आपण सर्व मिळून परमेश्वर करू. आता आपण डगमगणार नाही, कुठेही खचणार नाही, कुठे पडणार नाही, कुठे धडपडणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आम्हाला झेलणारा देव आहे. संयोग
तिसरी धारेवरी चाले ऐसा कवनसे ही ज्ञान भक्ती आणि वैराग्य या तिन्ही धारा आपण पार करत आहोत। ज्ञान झालेलं आहे बऱ्यापैकी, झालं की नाही? ज्ञान आहे ना, थोडंफार तरी ज्ञान आहे का तुम्हाला? बोधाचा तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा विश्वास असला पाहिजे। आहे परमेश्वराचं ज्ञान माझ्याकडे आहे, जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं धन ज्ञानाच्या रूपाने माझ्याकडे आहे, हा मला विश्वास असेल तर एने बोधे बोधवंता जे स्वस्थता ती ते चैतन्य विद्यावंताला नाही। जगाच्या पाठीवरचा सर्वात श्रीमंत मी आहे, सर्वात सुखी मी आहे, जगात सर्वात पुरुषार्थाने परमेश्वर मिळविणारा तो मी आहे असा विश्वास मला आहे, तुम्हालाही आहे, देवालाही तुमच्याविषयी खात्री झालेली आहे। आता फक्त आपली वाटचाल पुढच्या टप्प्यात आपल्याला करायची आहे, ती म्हणजे समूह साधनेतून देव जोडला, देव आता मिळवायचाही आहे। देव सापडणे, देव जोडणे आणि देवाला प्राप्त करणे अशा 3 टप्प्यातून आपल्याला पुढे जायचे। तुम्हा सगळ्यांना श्री चक्रधर कळाला की नाही तुम्हाला? श्री चक्रधर की चैतन्यापर परमेश्वर तो देव श्री चक्रधर आहे अशी खात्री पडली की नाही तुम्हाला सर्वांना? इथे बसलेल्या प्रत्येकाला माहिती की चैतन्याच्या पलीकडे असणारा तो परमेश्वर, तो समजला, तो सापडला की नाही? श्री चक्रधर चतुर्विध साधनाच्या रूपाने आम्हाला सापडला, आम्हाला आतुडला। जे कोणाला मिळालंच नव्हतं ते आज मला मिळालं, स्थानांच्या रूपाने, प्रसादाच्या रूपाने, भिक्षुक वासनिकांच्या रूपाने, ज्ञानाच्या रूपाने, सेवेच्या रूपाने तो परमेश्वर आम्हाला जोडता। निर्हेतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन। आपण सर्वजण सर्व क्रिया काय करतो? निर्हेतुक करतो। कोण जाणे कवन मनुष्य केसना पात्र आहे, या याच्यातून एखादा ईश्वरावतार सुद्धा या आत्मोन्नती ज्ञान यज्ञामध्ये आपल्याला न स्वतःला दाखवता येऊन गेलेला आहे। आहेत का सगळे तुमच्या ओळखीचे इथले सगळे माणसं? शेजारी पाजारी बघा बरं, आहेत का सगळे? तुमच्या अवतीभोवती बघा, तुमच्या आता शेजारी बसलेले। शेजारी कुठला आहे? कुठल्या गावचा आहे? काय माहिती? पण तो माझ्या देवाचा आहे इतका विश्वास आहे की नाही? माझ्या पुढे पाठीमागे इकडे तिकडे सगळं कोण आहे? कोण आहे? देवाचा आहे म्हणजे मी सुरक्षित आहे, देवाचा आहे म्हणजे मी सुरक्षित आहे। आणि देव आणि गुरु आणि परमार्ग हे आपलं वज्र कवच आहे, हे आपलं शुभचिंतक आहे। आणि म्हणूनच या पूर्वजांच्या वाटेने वाटचाल करत असताना आपल्याला पुढच्या टप्प्यात जायचे, ते म्हणजे समूह साधनेमध्ये आपल्याला समाजाच्या उद्धारासाठी आपण आता सुरक्षित आहोत। आपल्या सर्वांना मला प्रमोशन देण्यात आनंद आहे। काय प्रमोशन देणार आहे मी? स्वात्मोद्धार होत आहेत आता, दुसऱ्यांच्या उद्धारासाठी आपलं काही कर्तव्य आहे, आपली काही जबाबदारी आहे की त्या जबाबदाऱ्यासाठी परिनिष्ठ कार्य, स्वनिष्ठ कार्यापेक्षा परिनिष्ठ कार्य हे काय आहे? जास्त फलदायी आहे की नाही? 14 प्रेमाचे उपाय माहिती आहेत, तुम्ही जोडलेत की नाही? पाहिलेत की नाही? अभ्यासलेत? बाबा म्हणत होते मुंबईकडलेच हुशार आहेत, म्हटलं ते लय हुशार बी येते। हुशार म्हणजे हुशार म्हणायचे 2 अर्थ होतात ना, कसं? हुशार आहेत की हुशार आहेत, शब्द तोच आहे पण शब्दात चढ उतार झाला की अर्थ बदलतो की नाही? या जेवायला कसं होईल? शब्द तोच आहे, परंतु तुम्ही खऱ्या अर्थाने गुरुकुळाच्या प्रशस्तीला पात्र झालेला आहात आणि म्हणून तुमचं अभिनंदन आहे, तुमच्यासाठी आशीर्वचन आहे, तुमच्यासाठी
आम्हा सर्व गुरुकुळाचा अभिष्ट चिंतनासह आशीर्वादाची थापही तुमच्या पाठीशी आहे. श्री प्रभू बाबा थाप चिंतायची की नाही? कोणती थाप चिंतायची? श्री प्रभू बाबांनी आमच्या स्वामींच्या पाठीवर दिलेली थाप आहे की बाई, हे श्री प्रभूची थापच आहे. या आत्मोन्नती ज्ञानयज्ञामधून 23व्या वर्षीत आचार मालिका संपूर्ण झाल्यानंतर या गुरुकुळाची थाप तुमच्या पाठीशी आहे, लक्षात ठेवा. भिवू नका, गुरुकुळ तुमच्या पाठीशी आहे, परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. सुखात असू द्या, दुःखात असू द्या, स्वनिष्ठ कार्यात तर आहेतच, पण परनिष्ठ कार्यामध्ये तू उभा ठाकलास हीच पुरे. सिद्धी ते थोनीच नाही जे पुरुष आपले करणीय म्हणून प्रवर्ते, तया द्रव्याची शते मिळती. असा परनिष्ठ क्रियेलागी आत्मविश्वास आपल्या सर्वांचा आहे. ही देवाने आपल्यासाठी दिलेली ही एक प्रत्यक्ष अनुभूतीची कृती आहे आणि या कृतीतून आपण एक नवीन आयाम घेऊन पुढे वाटचाल करणार आहोत. मला तुमच्याकडून या सर्व प्रक्रियेमध्ये जी युवा शक्ती काम करते आहे त्या युवा शक्तीच्या तपसाधनेचा, जपसाधनेचा, विधी साधनेचा आणि सेवा साधनेचा सहभाग आवश्यक आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ही पिढी गेली, ही पिढी उद्धरली, ही पिढी आता त्यांच्या विषयीची फार काही चिंता नाही, पण पुढची येणारी जी पिढी आहे ती इंटरनेटच्या जमान्यातली आहे, कॅम्प्युटर मधली आहे, ती भौतिक संपन्नतेमध्ये खूप ओल्या पोल्या गेलेली आहे. त्यांना आपण ईश्वर अधिष्ठानाचं बळ देण्यासाठी या युवा शक्तीलाच सोबत घेऊन काम करायचं आहे. तुमची मुलं सगळी इंग्रजी जाणतात आहेत का नाही? तुम्हाला इंग्रजी त्यांना सांगता येतं का? नाही सांगता येत. तुम्हाला जे माहिती ते तुम्ही त्यांना सांगू नाही शकत. बरं, जे तुम्हाला माहिती आहे ते त्याच्या दृष्टीनं कालबाह्य झालेलं आहे, त्याच्या दृष्टीनं ते ऑड झालेलं आहे. आता सांगा, तुमचा मुलगा किंवा तुमचा नातू, तुमच्याकडे 100 विशेष आहेत का नाही? माझ्याकडे तर माझ्या माहिती मी सगळ्या मुंबईत करतो. कमीत कमी किती आहे? एक विशेषवाला कोण आहे ज्याच्याकडे फक्त एकच विशेष आहे मुंबईत? आहे का? लय मोठी इस्टेट. किती इस्टेट असेल प्रत्येकाकडे? किती असते का हो? किती? कमीत कमी 5 आहेत, कमीत कमी 50 आहेत. आम्ही पुढच्या पिढीला आता जेव्हा सांगणार की हे 5 विशेष तुला करायचेच आहे, सकाळी पश्चातपारी उठायचंच आहे, आम्ही ज्या परीने धर्म सांभाळला त्याच पद्धतीने तुला सांभाळायचं आहे, तर ते त्यांना शक्य आहे का? ते आता त्या प्रक्रियेत भाग घेत नाहीत. ते म्हणतात राहू द्या बाबा, मग ते बाजूलाच ठेवा. ती माणसं उपदेश घ्यायला तयार नाही. उपदेश घेतला तरी त्या पद्धतीनं त्याचा सहभाग घ्यायला तयार नाहीये. सहभाग घेतला तरी टिकायला तयार नाहीये. नकोच आम्हाला उपदेश, नकोच आम्हाला त्या वाटेने जायला, अशी शब्द तुमच्या कानावर पडत आहेत. चिंतेची बाब आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या युवा शक्तीला आपण एका वेगळ्या पद्धतीने प्रशिक्षणातून प्रात्यक्षिक ज्ञान साधनेसह एका वेगळ्या उंचीवरून सिद्धांताला कुठेही छेद न देता, तत्वाला कुठेही तडजोड न करता, त्यांच्यातले जी आचार विचार पद्धती तुमच्यापेक्षा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने आपण देऊयात त्यांना. आणि यासाठी मला काम करणारी तरुण साधक 3D तंत्रज्ञान 5G तंत्रज्ञानातून आपल्याला हे ज्ञान, आपल्याला हा ज्ञान विधीसह प्रात्यक्षिक पुढच्या पिढीकडे द्यायचं. आणि या दृष्टीने तुम्हा सर्व युवा शक्तीची उपयोगिता आहे. तुमच्याकडे असलेली सामग्री परमार्गामध्ये उपयोगी जावी
तुमच्याकडे बळ आहे, तुमच्याकडे बुद्धी आहे. तुम्हाला विश्वास आहे, मला विश्वास आहे की तुमची पोरं जास्त कमवती आहेत, जास्त इंटेलिजंट आहेत. तुमच्या नातवाला आज जी अक्कल आहे त्या वेळेत तुम्हाला होती का? कोणत्याही नातवाला आज जे कळतंय ते आजोबाला त्यावेळेस कळत होतं का? ते तर म्हणतं मलाही आता मोबाईल चालवता येत नाही, ते पोरगं लगेच मोबाईल तंत्रज्ञानाने, म्हणजे यांची बुद्धी खूप फास्ट आहे. पण त्याला फक्त भक्तीचं अधिष्ठान देण्यासाठी, त्याला ईश्वर साधनेचं मूल्यांकन स्थिर करण्यासाठी आपल्याजवळ अनेक उपाय असले पाहिजेत, अनेक पर्याय असले पाहिजेत, अनेक पद्धतीने आपल्याला त्याला करता आलं पाहिजे. त्यातली पहिली कार्यदिशा आहे ती म्हणजे संघटनेच्या रूपाने युवा शक्तीचा हातावर आपण खांद्यावरती ती धुरा सोपवतो. ती धुरा सोपवल्यानंतर आता आपल्याला त्यांचं अधिष्ठान मागच्यांचं ठेवून युवा पिढीला या सहभागामध्ये, मग ते धर्म प्रचार असू द्यात, धर्म प्रबोधन असू द्यात किंवा धर्माचा आचार असू द्यात, यांना आपल्याला पुढे करता आलं पाहिजे. संघटनेच्या रूपाने, कार्याच्या रूपाने, विधीच्या रूपाने यांची एनर्जी, यांच्याकडे असलेली ऊर्जा ज्याला म्हणतात, यांच्याकडे असलेला जो समर्पणाचा भाव आहे ती खूप फ्लेक्झिबल आहे. मला एका छोट्याशा मुलाच्या घरी गेलो, त्याला म्हटलं काय आवडतं, म्हणाले चॉकलेट. देतोस का मला? म्हणजे देतो. किती वर्षाचा मुलगा होता? 8 ते 10, 12 वर्षाचा मुलगा होता. चुनचुनी दिसणारा. म्हटलं काय आवडतं? म्हणजे चॉकलेट. देतोस का? म्हणाले देतो. म्हटलं दे दे. म्हटलं की त्याने माझ्या चॉकलेट दिलं. म्हटलं आता तुला वर्षभर नाही खाता येणार. सोडलं? म्हणाले सोडलं. 1 मिनिटात सोडू शकतो. तुमच्या कुटुंबातला व्यक्ती तो 12 ते 16च्या आतला जो तुमच्या धाकातला आहे ना, जो धर्मातला आहे, केवळ शुद्ध आहे, तो तुमच्या आकाराला जसा आकार देईल तसा आकारात आहे. तुम्ही त्यावेळेस त्याला योग्य ते जीवन मूल्य शिकवा, त्याला उपदेश द्या, त्याला जीवन मूल्य शिकवा. त्याच्या पुढचा टप्पा आहे, त्याची ग्राफ्सिंग पॉवर खूप आहे, त्याच्याकडे आकलन शक्ती खूप आहे. त्याला लीळाचरित्र द्या, त्याला सूत्रपाठ द्या, त्याला तीर्थमालिका द्या. त्याचे घेण्याची खूप शक्ती आहे. तो इंटरनेटमध्ये अडकतोय, तो मोबाईलमध्ये अडकतोय. तीच ऊर्जा त्याला आपण विधायक कामात द्या. इथे मला वाटतं ढोकलेचा मुलगा आलेला आहे, काही साधारणतः आता मागे दिसत नाही, पण ढोकलेचा मुलगा एक आता मला या रूटमध्ये एक साधारणतः तो किती वर्षाचा मुलगा आहे? 12 वर्ष. कोणती लीळा विचारा, गावासह सांगतोय. आम्हा सगळ्यांना मुंबईकरांच्या या कार्याचा विशेष गौरव आहे. या चिंतन मंथनातून आम्ही पाहिलं. मी दरवर्षी अनुभवतो, मी दरवर्षी प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. मला ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली की यांच्याकडे एनर्जी आहे पण दिशा नाही आहे, आणि म्हणून हे सर्व आपल्याला द्यायचं आहे. ती एका सूत्रबद्ध पद्धतीने द्यायचं आहे. ते असं त्या तंत्रज्ञानातून देणार नाही. मग ज्ञान असेल, ध्यान असेल, भजन असेल, हे त्यांनी ईश्वरी अर्पावी यासाठीची तंत्रज्ञान पद्धती आहे. आपल्याकडची सामग्री ईश्वरी उपयोगी देण्यासाठी आवश्यकता आहे. आणि म्हणून ब्रह्मविद्या सेवा मंडळाच्या आणि ब्रह्मविद्या परिवाराच्या रूपाने आपल्याला हा एक नवीन आयाम तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं आपण दृष्टांत आहे ते 3D मध्ये दाखवूयात. निर्णय आहेत ते लोकांना असं प्रेझेंटेशन मधून दाखवूयात. तुम्ही अभ्यासलेत, पण हे आता या युवा पिढीमध्ये ती शक्ती आहे, ती एनर्जी आहे, ती आपण काय करूयात, असं म्हणजे प्रोजेक्टवर आम्हाला निर्णय समजून सांगता आला पाहिजे. आम्हाला त्या पद्धतीने प्रेझेंटेशन, कारण दृक् आणि श्राव्य या तंत्रज्ञानाने माणूस जास्त शिकतो, पाठांतर करून कमी शिकतो. त्या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपण विचार करूयात. त्या शक्तीमध्ये आपल्याला हे सगळं तंत्रज्ञान युवा पिढीच्या संबंधाने आत्मसात करायचं आहे. फक्त चळवळ आहे प्रगतीची, जो जो करील तयाची, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. भगवंताचं अधिष्ठान ठेवून तुम्हाला गुरुजनांवर एखाद्या शब्दाचा विश्वास ठेवता आला पाहिजे, त्याची मर्यादा ठेवता आली पाहिजे, त्याचं पावित्र्य समजता आलं पाहिजे, त्याच्यावर श्रद्धा ठेवून ते करतील ते पूर्वदिशा असा तुमचा विश्वास असला पाहिजे. नातोबासारखं धर सर्प म्हटला तर धरता आला पाहिजे. नव्हे
इथून निघून जा म्हटल्यानंतर नागदेवाचार्यांना ज्या वियोगात माझ्या वांचुनी काही आपुले राहत नाही हे मज कळले, हे ईश्वरीय धर्मकार्य लक्षात ठेवा. नाही त्यांनी मला विचारलंच नाही, त्यांनी मला सांगितलंच नाही, आणि त्यांनी कुठं बोलवलं मला, आणि म्हणून आपणही सत्कार घेणार नाही, नाव उच्चारण करून कोणता सन्मान घेणार नाही, याचा संकल्प घेतला पाहिजे. आहे का तयारी सर्वांची युवा व्यक्ती पिढीची? अरे आहे तर बोला, ना ते टाळ्या तरी वाजवा, नाही तर गप्प तरी बसा. अरे तुम्ही गुरुनिमित्तासमोर स्वतःचा सन्मान करून घेत असाल, गुरुनिमित्ताच्या समोर स्वतःच्या नावाची पाठी लावत असाल, तर तो एक प्रकारे तुमचा अधिक्षेप आहे. हे तुम्हाला जीवन मूल्य कळलं पाहिजे. त्यांच्यासमोर तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सुद्धा मर्यादा आहे. मगाशी मी सकाळी प्रसाद सेवा करतो, मी कार्यसंयोजकांना सांगितलं की त्यांना सगळ्यांना सांगा की एक पिन ड्रॉप सायलेन्स वाले कळलं पाहिजे आम्हाला. नाही, कृतीत आलं पाहिजे. त्या कृतीतून आम्हाला आत्मोद्धार कर, समाजाचा उद्धार करायचा. काय शिस्तबद्ध आहे का ती फक्त सांगायसाठीच आहे का किंवा दुसऱ्यासाठीच आहे? आजकाल सुविधा सगळ्यांना पाहिजेत, परंतु त्याचा सहभाग कमी पडतो आहे. आणि म्हणून मागची पिढी आम्हाला वंदनीय आहे, आदरणीय आहे, पण येणाऱ्या पिढीच्या खांद्यावर आम्हाला हा ध्वज द्यायचा आहे. त्या ध्वजाच्या झेंड्याखाली आपण सर्वजण एका पावित्रतेने श्री चक्रधर अवतार दिनाच्या रूपाने एक सामाजिक चळवळ आपण उभी केलेली आहे. शासन मान्य आहे, त्याला एक नवीन आयाम देऊ शकतो. साहित्य क्षेत्रामध्ये आपल्याला आज तंत्रज्ञानाच्या रूपाने वेगवेगळ्या पद्धतीचा आयाम आपल्या सोबत आहे. ही पुस्तक आहे, आणि कोणते पुस्तक आहेत? ही पुस्तकाने कोणते पुस्तक आहेत बाबू? ही पुस्तक ऑडिओ पुस्तक, व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहेत. तंत्रज्ञानाचा आपण उपयोग करू शकतो. घर बसल्या तुम्ही त्या पद्धतीने अभ्यासक्रमाचा हे करू शकतो. पण एक वेळ असा आहे, लक्षात ठेवा, की या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत तुम्हाला गुरुमुख मिळत नाही तोपर्यंत शास्त्राचं सभीजत्व नाही. हे तुम्हाला आवश्यक आहे. शास्त्र समजणं, पाठ होणं, लक्षात राहणं, इथपर्यंतच्या प्रक्रिया बाकीच्या अनेक तंत्रज्ञानाच्या उपयोगाने आपल्याला उपयोगात आणता येते. पण सभीजत्वाने उमटणं ही प्रक्रिया गुरुमुखाशिवाय नाही. हे ब्रह्मविद्या व्यासपीठ आपल्याला सांगत आहे. आणि या दृष्टीने आपण या गोष्टीचा आनंद अनुभवूयात. या मुंबईकरांच्या परिवारात ब्रह्मविद्या सेवा मंडळाने अत्यंत पावित्रतेने आणि निष्कामतेने ही सेवा केलेली आहे. स्वामी श्री चक्रधर त्यांना दाय पसाय देणार आहे. माझ्याही या सेवेमध्ये निर्हेतुक आणि निष्काम भाव आहे. तो परमेश्वराने उपयोगात नेतो आणि परमेश्वराच्या उपयोगातून हे ईश्वरार्चन मलाही करण्याचं सौभाग्य मिळतं आहे. त्याचाही मला सार्थ अभिमान आहे. कारण तुम्ही सगळे कोण आहे? वासनिके करावे अन्नदान, भिक्षुके करावे ज्ञानदान. ते ज्ञानदान आम्ही जरी करत असलो तरी तुम्ही सुद्धा हे परमार्ग सांभाळणारे आहात. तुम्हाला परमेश्वराने परमार्ग सांभाळण्यासाठी निमित्त केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा भाग्यवंत आहात. तुमच्या हातून या स्वनिष्ठ कार्यापेक्षाही परिनिष्ठ कार्याचं बळ घडो असा प्रकारचा हितोपदेश व्यक्त करतो. आपल्या सर्वांसाठी अभिष्ट चिंतन करतो. आणि याच प्रक्रियेतून ब्रह्मविद्या सेवा मंडळाने नवीन आणखीन आयाम घेऊन जुनी विचार, जुनी धारा, जुने विचार, जुने संकल्प हे बाजूला सारून आता आपण नवीन दिशा, नवीन आयाम घेऊन वाटचाल करूयात. तुम्ही सर्व मुंबईकर माझ्यासोबत आहेत असा विश्वास आहे. ते कार्य परमेश्वराने तुमच्याकडे करून देऊ. पूजन
पुष्प